नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये साबुदाणा फ्रूट डेझर्ट बघणार आहोत। हे डेझर्ट तुम्ही स्पेशली उपवासासाठी बनवू शकता। उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी हे एक हेल्दी ऑप्शन आहे आणि सध्या रमजान सुद्धा सुरू आहे, त्यामध्ये हे एक बेस्ट ऑप्शन आहे। हे तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक ठेवेल, तुमची इम्युनिटी वाढेल आणि शरीराला थंडावा सुद्धा देईल। चला तर ह्या डेझर्टच्या रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम डेझर्ट बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे। गॅस सुरू करून आपल्याला हे दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। हे दूध तुम्हाला जाडबुडाच्या पसरट कढईमध्येच तापवायचं आहे, जेणेकरून ते पटकन आटेल। जर तुम्हाला दूध आटवायचं नसेल तर ते घट्ट बनवण्यासाठी त्यामध्ये तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर सुद्धा ऍड करू शकता। इथे कस्टर्ड पावडर टाकलं तरी चालेल, पण हे मी उपवासासाठी बनवत आहे, त्यामुळे इथे मी कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर ऍड केले नाही। पण जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल आणि तुम्हाला दूध आटवायचं नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडर टाकलं तरी चालेल। हे आटवण्यासाठी आपल्याला तब्बल 10 ते 15 मिनिटं लागणार आहे। आपल्याला अर्ध्या क्वांटिटीमध्ये दूध आणायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता दुधाची क्वांटिटी कमी झाली आहे। यामध्ये मी साखर ऍड करत आहे। मी इथे 5 ते 6 चमचे साखर टाकली आहे। एवढी साखर यासाठी पुरेशी नाही, पण मी पुढे यामध्ये कंडेन्स्ड मिल्क टाकणार आहे, त्यामुळे मी इथे साखर कमी टाकली आहे। जर तुम्ही फक्त साखर टाकणार असाल तर यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवा। तुम्ही तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार साखर कमी जास्त करू शकता। आता हे दूध तयार आहे। दूध थंड होतं तोपर्यंत आपण गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून पाण्याला चांगली उकळी काढून घेत आहोत। एवढ्या पाण्यामध्ये मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा टाकणार आहे। पाण्याला चांगली उकळी फुटली की आपण यामध्ये साबुदाणा टाकणार आहोत। साबुदाण्याचं प्रमाण हे भिजवलेल्या साबुदाण्याचं आहे, लक्षात ठेवा भिजायच्या आधीच्या साबुदाण्याचं नाही। इथे मी भिजवलेला 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तुम्ही इथे पाहू शकता साबुदाणा हातावर व्यवस्थित मॅश होत आहे। सगळा साबू आपण ह्या पाण्यामध्ये टाकूया। साबुदाणा पाण्यात टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हा साबुदाणा उकळण्यासाठी तुम्हाला फक्त 2 मिनिटं लागतील। जर इथे तुमच्याकडून चुकून पाणी जास्त झालं तर काय करायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आता असाच हा 2 ते 3 मिनिटं आपण उकळून घेऊया। दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे साबुदाणा व्यवस्थित शिजला आहे। आता आपण हा सुद्धा थंड करून घेऊया। इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आटवलेलं दूध टाकत आहे। हे दूध थोडंसं कोमटच आहे आणि साबुदाणा सुद्धा पूर्णपणे थंड झालेला नाही, कोमट आहे। साबुदाण्यामध्ये पाणी कमी होतं, त्यामुळे मी डायरेक्ट टाकलं। जर इथे पाणी जास्त असेल तर तुम्ही गाळणीने गाळून घ्या आणि नंतर साबुदाणा टाका। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। इथे कोमट असल्यामुळे हे तुम्हाला पातळ दिसेल, पण ज्यावेळेस ते थंड होतं त्यावेळेस ते घट्ट बनतं। आता यामध्ये मी कंडेन्स मिल्क टाकणार आहे। ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही डायरेक्ट साखरच जास्त टाकली तरी चालेल, पण इथे चवीसाठी मी थोडंसं कंडेन्स मिल्क ऍड केलं आहे। पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की आपण साबुदाणा खिरीप्रमाणे दूध आणि साबुदाणा एकत्र का शिजवला नाही, पण तसं केल्याने ते खूप जास्त घट्ट बनतं, त्यामुळे असं सेपरेट शिजवायचं। आता आपण हे अर्धा तास असंच फ्रीजमध्ये ठेवूया थंड करण्यासाठी। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता हे प्रॉपर थंड झालं आहे आणि थोडंसं घट्ट पण झालं आहे। जर इथे मिश्रण खूप जास्त घट्ट वाटलं तर त्यामध्ये थोडंसं दूध ऍड करा। आता यामध्ये आपण फ्रूट ऍड करूया। इथे मी ऍपलचे बारीक चिरलेले काप टाकत आहे, सोबतच द्राक्ष मी 2 भागामध्ये कापून घेतले आहे, ते सुद्धा यामध्ये ऍड करत आहे आणि इथे मी डाळिंबाचे दाणे टाकत आहे। इथे तुम्ही तुमच्याकडे घरामध्ये जे फळं उपलब्ध असतील ते टाकू शकता, जसं की केळी, काळे द्राक्ष, आंबा, पपई, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये फळ ऍड करू शकता। फळ टाकल्यावर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता अजून यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकत आहे। इथे मी काजूचे काप आणि बदामचे काप टाकले आहेत, सोबतच 2 चमचे मी इथे तुटी फ्रुटी टाकली आहे। ड्रायफ्रूट तुटी फ्रुटी टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही ती स्किप सुद्धा करू शकता, पण त्यामुळे अजून चव छान लागते। इथे आपलं डेझर्ट तयार आहे, पण 1 तासभर हे आपण असंच ठेवूया। तर इथे आपले साबुदाणा फ्रूट डेझर्ट तयार आहे। हे डेझर्ट तुम्ही सर्व करायच्या आधी 1 ते 2 तास आधी बनवा, जेणेकरून सगळ्या फळांमध्ये मिश्रण व्यवस्थित मुरेल आणि त्याची चव छान लागेल। हे डेझर्ट तुम्ही 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आरामशीर खाऊ शकता। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।